नमस्कार मित्रांनो, मी श्री U.D. पाटील, सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. आपण BA भाग 2 सेमिस्टर 3 भूगोल पेपर नंबर 4 साधन संपत्ती भूगोल या विषयाचा अभ्यास करीत आहोत. मित्रांनो, यामध्ये आपण 4 मॉड्यूल्सचा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये आपण प्रमुख महत्त्वाच्या साधन संपत्ती हे जे दुसरं मॉड्यूल्स आहे त्याचा अभ्यास आपण सुरू केलेला आहे. आणि यामध्ये 4 प्रकारच्या साधन संपत्तीचा अभ्यास आपण करणार आहोत. जलसंपत्ती, वन साधन संपत्ती, ऊर्जा साधन संपत्ती, मानवी साधन संपत्ती. यामध्ये आपण जलसाधन संपत्ती, वन साधन संपत्तीचा अभ्यास पूर्ण केलेला आहे आणि आता आपण ऊर्जा साधन संपत्तीचा अभ्यास करीत आहोत. जलसाधन संपत्तीमध्ये आपण जलसाधन संपत्तीचं महत्त्व अभ्यासलेलं आहे. जलसाधन संपत्तीचे प्रकारांचा आपण अभ्यास केलेला आहे. त्याचं जे काही जलसाधन संपत्तीचं वितरण आहे त्याचा अभ्यास केलेला आहे. जलसाधन संपत्तीचा उपयोग, वापर व समस्यांचा आपण अभ्यास केलेला आहे. आणि त्यानंतर वनसाधन संपत्तीमध्ये आपण जंगलांचा अभ्यास केलेला आहे. जंगलामध्ये आपण उष्णकटिबंधीय जंगले, समशीतोष्णकटिबंधीय जंगले, त्यानंतर आपण जंगलांचं असणारं जे काही वितरण आहे हे नकाशाच्या साहाय्याने आपण अभ्यासलेलं आहे. नंतर गवताळ प्रदेशामध्ये उष्णकटिबंधीय गवताळ प्रदेश, समशीतोष्णकटिबंधीय गवताळ प्रदेश, त्यांचं असणार जे काही वितरण, आणि शेवटी आपण वाळवंटी वनस्पती, उष्णकटिबंधीय वाळवंटी वनस्पती व शीतकटिबंधीय वाळवंटी वनस्पती. त्यानंतर आपण वनसाधन संपत्तीचा उपयोग व वापर आपण पाहिला. त्याच्यामध्ये आपण प्रत्यक्ष उपयोग, अप्रत्यक्ष उपयोग आणि वनसाधन संपत्तींच्या समस्यांचा आपण अभ्यास केला. मित्रांनो, त्यानंतर आपण प्रमुख तिसरी साधन संपत्ती आहे, त्याचं नाव आहे ऊर्जा साधन संपत्ती. याचा आपण अभ्यास करायला सुरुवात केलेली आहे. याच्यामध्ये आपण ऊर्जा साधन संपत्तीचं महत्त्व पाहिलं, ऊर्जा साधन संपत्तीचे वर्गीकरण पाहिले आणि या वर्गीकरणानुसार आपण विनाशी किंवा क्षय ऊर्जा साधन संपत्तीचा अभ्यास करू लागलेला आहोत. त्यामध्ये दगडी कोळसा, खनिज तेल यांचा आपण अभ्यास पूर्ण केला. की या दगडी कोळशामध्ये दगडी कोळशाचे प्रकार आपण पाहिले, दगडी कोळशाचं जागतिक वितरण पाहिलं, साठे आणि उत्पादन आपण पाहिलं, त्यानंतर कोणत्या कोणत्या देशात वितरण झालेलं आहे नकाशा आपण अभ्यासला, दगडी कोळशाच्या जागतिक वितरणाचा नकाशा. त्यानंतर आपण दगडी कोळशाचे उपयोग, वापर आणि समस्यांचा आपण अभ्यास केलेला आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, पाठीमागील क्लासमध्ये आपण खनिज तेलाचा आपण अभ्यास केला. त्याच्यामध्ये जागतिक वितरण, त्यासाठी आपण खनिज तेलाचे साठे व उत्पादन आपण पाहिलं. त्यामध्ये कोणते कोणते देशांचा समावेश आहे याचा आपण अभ्यास केला आणि नकाशांच्या साहाय्याने आपण वितरण पाहिलेलं आहे आणि खनिज तेलाचे उपयोग, वापर व समस्यांचा आपण अभ्यास केला. आणि आज मित्रांनो आपण तिसरा जो महत्त्वपूर्ण अभ्यास आहे की ज्याला आपण साधन संपत्तीमध्ये आपण ऊर्जा साधन संपत्ती आणि ऊर्जा साधन संपत्तीमध्ये आपण क्षय साधन संपत्ती किंवा विनाशी साधन संपत्ती, त्याच्यामध्ये आपण तिसरा प्रकार पाहणार आहोत. यामध्ये आपण पहिल्यांदा दगडी कोळसा पाहिला, नंतर खनिज तेल आपण पाहिलं, आज आपण नैसर्गिक वायू आपण पाहत आहोत. मित्रांनो, भूपृष्ठाखाली खनिज तेलाच्या सानिध्यात ज्वालाग्राही वायू असतो, त्यास नैसर्गिक वायू असे म्हणतात. ज्याप्रमाणे खनिज तेलाची निर्मिती होते त्याच प्रमाणे मित्रांनो नैसर्गिक वायूची निर्मिती होते. नैसर्गिक वायू हे एक पारंपरिक ऊर्जा साधन आहे. आपण पाठीमागील 2 क्लासमध्ये आपण दगडी कोळसा व खनिज तेल कसं निर्माण झालेलं आहे हे आपण पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की पृथ्वीच्या अंतर्गत होणाऱ्या जे काही भूहालचाली आहेत या भूहालचालीमुळं प्रामुख्यानं वनस्पती आणि सजीव गाडले जातात आणि हे गाडलेले वनस्पती आणि सजीव आहेत
यांच्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात असणारा जो काही दाब पडतो आणि त्याचबरोबर अंतर्गत असणारा जो काही पृथ्वीचा अंतर्गत असणारा जो काही लाव्हारस किंवा प्रचंड ऊर्जा आहे, ती ऊर्जा आणि दाब आणि यामुळं या नैसर्गिक वनस्पतीपासून दगडी कोळसा तर सजीवांच्यापासून खनिज तेल आणि खनिज तेलाच्या निर्मितीमध्ये उत्सर्जित होऊन वायूंचं उत्सर्जित होऊन नैसर्गिक वायू तयार झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. या नैसर्गिक वायूची जी काही निर्मिती आपण पाहिल्यानंतर नैसर्गिक वायूचं जे काही जागतिक वितरण आहे हे जागतिक वितरण आपण पाहणार आहोत. जगामध्ये नैसर्गिक वायूचे वितरण हे असमान असून नैसर्गिक वायूचे साठे प्रामुख्याने खनिज तेल क्षेत्रात आढळतात. जगामध्ये एकूण 20,97,42,000 दशलक्ष घनमीटर एवढे नैसर्गिक वायूचे साठे आढळतात. यापैकी आपण 35,18,000 दशलक्ष घनमीटर एवढे उत्पादन घेतले जाते असं आपल्याला पाहायला मिळतं. तर नैसर्गिक वायूचे वितरण व साठे आपण पुढील प्रमाणे आपण अभ्यासणार आहोत की जेणेकरून आपल्याला या वितरणासोबतच आपण त्याचा साठ्यासोबतच आपण त्याचं उत्पादन किती घेतोय याही गोष्टींचा अभ्यास आपण करणार आहोत. त्यामध्ये मित्रांनो आपल्याला पाहायचं आहे की नैसर्गिक वायूचे जे काही साठे आहेत हे साठे कुठं आहेत हे आपण पाहूया आणि त्याचबरोबर आपण त्यांचं शेकडा प्रमाण पाहणार आहोत आणि त्या नैसर्गिक वायूचं उत्पादन आपण किती घेतोय आणि शेकडा प्रमाण त्याचंही शेकडा प्रमाण जे आहे शेकडा प्रमाण आपण अभ्यासणार आहोत. प्रथम मित्रांनो आपण रशियाचा आपण विचार करूया. रशिया जो देश आहे या देशामध्ये जे काही साठे आहेत नैसर्गिक वायूचे ते आपण या ठिकाणी पाहूया. आपल्याला पाहायला मिळतं की 4,77,50,000 दशलक्ष घनमीटर इतके नैसर्गिक वायूचा साठा आपल्याला रशियामध्ये पाहायला मिळतो. त्याचं एकूण जो काही नैसर्गिक वायूचा साठा आहे त्याच्यामध्ये प्रमाण होतं 22.77% आणि जे काही नैसर्गिक वायूचं उत्पादन 2011मधील या ठिकाणी आकडा आपल्याला इथं प्राप्त झालेला आहे. तो रशियाचा आकडा आहे 7,03,208 दशलक्ष घनमीटर इतक्या नैसर्गिक वायूचं उत्पादन रशियानं 2011मध्ये केलं होतं आणि त्याचं शेकडा प्रमाण जे होतं ते 19.99 इतकं होतं. त्यानंतर आहे इराण. इराणमध्ये आपण जर बघितलं तर 3,37,90,000 दशलक्ष घनमीटर इतका मोठ्या प्रमाणात नैसर्गिक वायूचा साठा आहे आणि ह्या साठ्यामध्ये आपल्याला जे काही शेकडा प्रमाण आहे ते 16.11% पाहायला मिळतं. सर्वात अधिक नैसर्गिक वायू रशियामध्ये आहे तर त्यानंतरचा आपण उतरत्या क्रमाने इथं साठे दिलेले आहेत इराणचा क्रमांक लागतो आणि 16.11% इतके साठे त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. आणि इराणमध्ये या नैसर्गिक वायूचं जे काही उत्पादन आहे ते उत्पादन आपण पाहिलं तर 1,59,700 इतकं दशलक्ष घनमीटर इतकं उत्पादन 2011मध्ये झालं होतं आणि हे जे काही प्रमाण आहे हे 4.54% होतं. कतार नावाचा जो काही देश आहे या देशामध्ये आपण 2,52,20,000 दशलक्ष घनमीटर इतकं त्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला नैसर्गिक वायूचा साठा पाहायला मिळतो. तर त्याचं शेकडा जे काही प्रमाण आहे हे 12.02% आपल्याला पाहायला मिळतो पहा. आणि याचं जे काही उत्पादन आहे हे 1,42,000
दशलक्ष घनमीटर उत्पादन 2011मध्ये घेतलेलं पाहायला मिळतं. तर शेकडा जे काही प्रमाण आहे हे 4.04% आपल्याला इथं पाहायला मिळतं. तुर्कमेनिस्तान या देशामध्ये सुद्धा नैसर्गिक वायूचे जे काही साठे आहेत हे मोठ्या प्रमाणात आहेत. या ठिकाणी सुद्धा मित्रांनो आपल्याला 2,52,13,000 दशलक्ष घनमीटर इतक्या मोठ्या प्रमाणात नैसर्गिक वायूचा साठा उपलब्ध आहे आणि याचं प्रमाण आहे 12.02%. आणि या देशानं जे काही उत्पादन घेतलेलं आहे दशलक्ष घनमीटरमध्ये तर 75 दशलक्ष घनमीटर नैसर्गिक वायूचं उत्पादन 2011मध्ये तुर्कमेनिस्तान या देशानं घेतलं आणि त्याचं शेकडा प्रमाण होतं 2.13%. त्यानंतर सौदी अरेबिया नावाचा जो काही देश आहे या देशामध्ये जर आपण पाहिलं तर साधारणपणे 8,28,000 दशलक्ष घनमीटर इतकं नैसर्गिक वायू या ठिकाणी आहे आणि हे जगाशी तुलना करता याचं प्रमाण होतं 3.83% आणि उत्पादन जे आहे हे 99,000 दशलक्ष घनमीटर 2011मध्ये सौदी अरेबियाने घेतलं होतं आणि त्याचं शेकडा प्रमाण होतं मित्रांनो 2.81%. त्यानंतरचा जो काही देश आहे त्या देशाचं नाव आहे संयुक्त संस्थाने. संयुक्त संस्थाने या देशामध्ये आपण नैसर्गिक वायूचे जे काही साठे आहेत हे आहेत 77,16,000 आणि शेकडा प्रमाण आहे 3.68% आणि नैसर्गिक वायूचं 2011मधलं संयुक्त संस्थानाचं जे काही उत्पादन आहे ते मित्रांनो आहे 7,66,200 दशलक्ष घनमीटर आणि त्याचं जे काही शेकडा प्रमाण होतं ते 21.77%. UAE या ठिकाणी या देशामध्ये आपण नैसर्गिक वायूचे जे काही साठे आहेत हे साठे 6,79,000 इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साठे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर हे जो जे काही उत्पादन आहे हा आकडा पुन्हा एकदा मी वाचतो पहा. स्क्रीनवरचे आकडे थोडेसे वाचण्यामध्ये कठीणाई येते आहे. आपण हा आकडा आहे 60,80,000 60,80,000 असा हा आकडा मित्रांनो आहे आणि या ठिकाणी आपण दशलक्ष घनमीटर इतका नैसर्गिक वायूचा साठा आहे आणि याचं शेकडा प्रमाण आहे ते 2.90% आहे आणि नैसर्गिक वायूचं जे काही उत्पादन आहे हे आहे 53,300 दशलक्ष घनमीटर आणि शेकडा जे काही प्रमाण आहे हे 1.86%. तर आपण व्हेनेझुएला यानंतरचा जो काही देश आहे तो देश आहे व्हेनेझुएला. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर साधारणपणे हा जो काही आकडा आपण स्क्रीनवरती पाहतोय तो 55,24,000 इतका आकडा आहे. 55,24,000 दशलक्ष घनमीटर नैसर्गिक वायूचा साठा व्हेनेझुएलामध्ये आहे आणि त्याचं शेकडा प्रमाण आहे 2.63 आणि नैसर्गिक वायूचं जे काही उत्पादन आहे हे दशलक्ष घनमीटरमध्ये आपण 2011मध्ये जर व्हेनेझुएलाचं पाहिलं तर ते आहे 31,200 दशलक्ष घनमीटर इतकं उत्पादन आपल्याला पाहायला मिळतं आणि याचं जे काही शेकडा प्रमाण आहे 0.89% आहे. यानंतरचा जो काही देश आहे त्या देशाचं नाव आहे चीन आणि चीनमध्ये आपण जर पाहिलं तर 30,30,30,000 दशलक्ष घनमीटर इतका नैसर्गिक वायूचा साठा आहे आणि शेकडा प्रमाण होतं 1.44%
आणि चीननं जे काही उत्पादन घेतलेलं आहे ते उत्पादन आहे 1,02,700 दशलक्ष घनमीटर इतकं उत्पादन आहे आणि ह्याचं शेकडा प्रमाण आहे 2.92%. यानंतरचा जो देश आहे चीन नंतरचा त्याचं नाव आहे भारत. 11,54,000 दशलक्ष घनमीटर नैसर्गिक वायूचा साठा भारतामध्ये उपलब्ध आहे आणि याचं शेकडा प्रमाण होतं 0.55%. आणि जसं जे काही नैसर्गिक उत्पादन आहे, नैसर्गिक वायूचं उत्पादन 2011मधील भारत देशानं केलेलं जे काही उत्पादन आहे ते मित्रांनो आपल्याला 46,100 दशलक्ष घनमीटर इतकं आहे आणि त्याचं शेकडा प्रमाण आहे 1.31%. त्यानंतर आहेत इतर देश. इतर देशाचं जे काही उत्पादन आहे हे उत्पादन आहे की आपल्याला 4,62,28,000 4,62,28,000 दशलक्ष घनमीटर इतका इतर देशामधील नैसर्गिक वायूचा साठा आहे. त्याचं शेकडा प्रमाण आहे 22.04 आणि इतर देशांचं जे काही नैसर्गिक वायूचं उत्पादन आहे ते उत्पादन आहे 13,41,592 दशलक्ष घनमीटर आणि शेकडा प्रमाण आहे 38.14. आणि जगाचं जे काही एकूण अनैसर्गिक वायूचे जगामधील जे काही साठे आहेत ते सुरुवातीला आपण पाहिले होते. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण हा आकडा पाहूया. 20,97,42,000 दशलक्ष घनमीटर इतका नैसर्गिक वायूचा साठा जगामध्ये उपलब्ध आहे आणि पैकी आपण त्याचं उत्पादन 2011मध्ये जगामध्ये घेतलं होतं ते होतं की 35,18,000 दशलक्ष घनमीटर इतकं आपण 2011मध्ये एकूण जगामधलं नैसर्गिक वायूचं उत्पादन आपण घेतलं होतं. यामध्ये महत्त्वपूर्ण गोष्ट एक सांगायची राहिलेली आहे, ती स्पष्ट झालेली नाही आहे. त्याच्यामध्ये इतर देशामध्ये कोणते कोणते देश येतात हे तेवढं आपल्याला या ठिकाणी सांगणं आवश्यक आहे. तर त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर पाकिस्तान, इंडोनेशिया, मेक्सिको, त्याचबरोबर उझबेकिस्तान, नॉर्वे, कॅनडा या देशांचा समावेश इतर देशामध्ये होतो तर या देशामधून जे काही उत्पादन होतं त्याची आकडेवारी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे. हेच देशांची नावं इथं, काही देशांची नावं पुन्हा इथं आलेली आहेत जागतिक वितरणासंदर्भात. तर त्यानंतरचं जे काही महत्त्वपूर्ण आपण या ठिकाणी दृश्य पाहतोय ते म्हणजे नैसर्गिक वायूचे जागतिक वितरण. या जागतिक वितरणामध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या देशांची इथं नावंही दिसत आहेत की संयुक्त संस्थाने, कॅनडा, मेक्सिको, व्हेनेझुएला, अशा अनेक, इराण, इराक, सौदी अरेबिया, रशिया या देशातून आपण नैसर्गिक वायूचं जे काही जागतिक वितरण आहे ते आपण पाहिलेलं आहे. याशिवाय सुद्धा छोट्या मोठ्या देशातून आपण जागतिक वितरण नैसर्गिक वायूचं आपण पाहिलं, साठे कुठं कुठं होत आहे. आणि यानंतर आपण एक प्रकाश टाकणार आहोत, तो म्हणजे नैसर्गिक वायूचा उपयोग किंवा वापर या गोष्टीवरती आपल्याला प्रकाश टाकायचा आहे. नैसर्गिक वायूचा उपयोग औद्योगिक क्षेत्रात होतो, त्याचबरोबर नैसर्गिक वायूचा वापर ऊर्जा निर्मितीसाठीही केला जातो, नैसर्गिक वायूचा वापर इंधन म्हणूनही केला जातो, वेगवेगळ्या प्रकारच्या वाहनासाठी इंधन म्हणून नैसर्गिक वायूचा वापर केला जात आहे, व्यापारी क्षेत्रामध्येही ऊर्जा संसाधन म्हणून नैसर्गिक वायूचा वापर केला जात आहे. याशिवाय रसायने किंवा कृत्रिम रबर खत निर्मितीसाठीही नैसर्गिक वायूचा वापर मित्रांनो केला जात आहे. आणि याच्या जे काही समस्या आहेत या समस्या आपण पाठीमागच्या तासाला दगडी कोळसा, खनिज तेल या संदर्भातील ज्या काही महत्त्वपूर्ण समस्या होत्या तीच पहिली समस्या इथंही आहे की जसं दगडी कोळसा, खनिज तेल तसंच नैसर्गिक वायूच्या निर्मितीसाठी
जो कालावधी लागतो तो कालावधी मित्रांनो हजारो वर्षाचा कालावधी असतो. तर हे साठे आहेत हे संपुष्टात येण्यासाठीचा जो काही कालावधी आहे अगदी अल्प कालावधीमध्ये आपल्याला हे नैसर्गिक वायू संपुष्टात येऊ लागलेले आहेत असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. आणि नैसर्गिक वायूचा वापर वाढत आहे, मात्र त्या तुलनेत उत्पादन होत नसल्याने आपण पाहतो की किंमत भरमसाठ वाढत आहे. अर्थात उत्पादन हे काही आपण फॅक्टरीमध्ये नैसर्गिक वायूचं करू शकत नाही, तर हा नॅचरल गॅस असतो आणि तो निसर्गातूनच आपल्याला निसर्गाच्या द्वाराच तो निर्माण व्हावा लागतो, म्हणून याचं उत्पादन होत नाही असं इथं स्पष्ट केलेलं आहे. आणि त्याचे वापर मात्र भरमसाठ आहे, त्यामुळे याच्या किमती वाढत चाललेल्या आहेत. याच्यानंतर पहा, नैसर्गिक वायूचा जो काही शोध व उत्पादन घेताना पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे असं चित्र आपल्याला आढळून आलेलं आहे. त्याचबरोबर पहा की नैसर्गिक वायूच्या वाहतुकीमध्ये जी काही गळती झाल्यामुळं मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी होत आहे असंही आपण या ठिकाणी म्हणू शकतो. या नैसर्गिक वायूचं उत्पादन घेताना आणि वाहतुकीमध्ये गळतीची शक्यता आपल्याला पाहायला मिळते किंवा आपण अनुभवतो. नैसर्गिक वायूच्या ज्वलन प्रक्रियेतून प्रदूषण मोठ्या प्रमाणात होतं आणि या समस्येला सुद्धा आपण सामोरं जात आहोत. अशा प्रकारच्या समस्या नैसर्गिक वायूच्या समस्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. यानंतर पहा, विनाशी किंवा आपण ज्याला क्षय ऊर्जा साधन संपत्ती म्हटलं होतं त्याच्यामध्ये दगडी कोळसा, त्यानंतर आपण खनिज तेल, त्यानंतर आपण नैसर्गिक वायू पाहिलं आणि त्याच्यानंतर आपण मित्रांनो पाहत आहोत की अणुऊर्जा. युरेनियमच्या साह्याने तयार होणाऱ्या ऊर्जेस अणुऊर्जा असं म्हणतात. दुसऱ्या महायुद्धानंतर अणुशक्तीची ताकद मानवास समजली. अणुशक्तीचा उपयोग शक्ती साधन म्हणून होऊ शकतो, परंतु संहारक अस्त्रे व साधने निर्मितीसाठी अणुशक्तीचा वापर शक्तिशाली देश करीत आहेत आणि यामुळं संपूर्ण जगाचे मित्रांनो जी काही शांती आहे ही शांती भंग पावलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि मोठ्या प्रमाणात जगाचं जे काही लक्ष आहे या अणुऊर्जेच्या संदर्भात हे प्रामुख्यानं आपण बघतो की शस्त्र निर्मितीमध्ये किंवा अस्त्र निर्मितीमध्ये होत असलेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तर ही जी काही अणुऊर्जेचं जे काही जागतिक वितरण किंवा उत्पादन आपण या ठिकाणी पाहणार आहोत. प्रामुख्यानं या चार्टमध्ये जे काही आपण बघतो अणुऊर्जा उत्पादन किंवा निर्मिती आपल्याला या ठिकाणी पाहणार आहोत. आणि हे जे काही आकडे आहेत हे 2015 मधले आकडे आहेत. पहा, यामध्ये पहिला जो काही देश आहे या देशाचं जे काही नाव आहे ते मित्रांनो संयुक्त संस्थाने आहे आणि संयुक्त संस्थांमध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात अणुऊर्जा उत्पादन किंवा निर्मिती केली जाते. पहा, यामध्ये जर आपण पाहिलं तर 8,05,647 गिगावॅट इतक्या मोठ्या प्रमाणात अणुऊर्जेचं उत्पादन केलं जातं. अणुऊर्जा उत्पादनामध्ये संयुक्त संस्थाने अग्रेसर आहे आणि याचं जे काही शेकडा प्रमाण आहे ते 30.77 आहे. त्यानंतरचा जो काही देश आहे त्या देशाचं नाव आहे फ्रान्स. फ्रान्समध्ये आपण जर बघितलं तर साधारणपणे आपण पाहतो की 4,15,480 गिगावॅट इतक्या मोठ्या प्रमाणात अणुऊर्जा निर्मिती केली जाते आणि शेकडा प्रमाण आहे 17.41%. त्यानंतर आहे चीन. चीनमध्ये जर आपण पाहिलं तर 2,32,797 गिगावॅट इतक्या अणुऊर्जा निर्मिती केली जाते आणि त्याचं जे काही शेकडा प्रमाण आहे हे 9.76% आहे. त्यानंतर आहे रशिया. रशियामध्ये आपण पाहतो की 1,79,700 गिगावॅट इतकी अणुऊर्जा निर्मिती केली जाते आणि हे प्रमाण जगाचे आहे 7.53%.
त्यानंतरचा जो क्रमांक आहे तो जपानचा क्रमांक लागतो. त्याच्यामध्ये आपण पाहतो की 1,62,900 गिगावॅट इतकी अणुऊर्जा निर्मिती झालेली आहे 2015मध्ये जपानमध्ये, आणि याचं शेकडा प्रमाण होतं 6.83%. त्याच्यानंतर आहे दक्षिण कोरिया. दक्षिण कोरियामधलं जे काही आपण पाहतो की उत्पादन जे आहे हे आहे 1,54,300 गिगावॅट, आणि ह्याचं जे काही शेकडा प्रमाण आहे हे 6.47% आहे. यानंतरचा जो नंबर लागतो तो कॅनडाचा नंबर लागतो. कॅनडामध्ये आपण बघतो की 97,400 गिगावॅट इतकं 2015मध्ये अणुऊर्जा निर्मिती झालेली होती, आणि याचं शेकडा प्रमाण होतं 4.08%. त्याच्यानंतर आहे युक्रेन नावाचा जो काही देश आहे. या देशामध्ये आपण पाहतो की साधारणपणे आपल्याला 81,000 गिगावॅट इतकं अणुऊर्जा निर्मिती 2015मध्ये झालेली आहे, तर शेकडा प्रमाण आहे 3.39%. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत की जो भारत देश आहे, या भारत देशामध्ये 20,004 गिगावॅट इतकी अणुऊर्जा निर्मिती 2015मध्ये घेतलेली होती भारत देशानं, आणि 0.84% उत्पादन एकूण जगाशी तुलना करता शेकडा प्रमाणामध्ये या ठिकाणी सांगता येते. इतर देशामध्ये आपण पाहूया उत्पादन किती झालेलं आहे की 2,36,675 गिगावॅट इतकं उत्पादन 2015मध्ये अणुऊर्जेचं झालं होतं, आणि ह्याचं शेकडा प्रमाण होतं 9.92% पहा. आणि संपूर्ण जगामध्ये जर आपण पाहिलं तर हा जो आकडा आहे, हा आकडा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. तो आहे की 23,85,903 गिगावॅट इतकी 2015मध्ये संपूर्ण जगामध्ये अणुऊर्जा निर्मिती झाली होती. आणि हे अशा प्रकारे आपण पाहतोय की दिवसेदिवस आपण अणुऊर्जा करणारे देश वाढत चाललेले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहा इथं आपण इतर देशामध्ये कोणते कोणते देश येतात हे आपल्याला सांगणं फक्त क्रमप्राप्त आहे. त्याच्यामध्ये झेकोस्लोवाकिया, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इटली, ब्रिटन, त्याचबरोबर पहा युक्रेन, युक्रेनपर्यंत इतकेच देश आहेत की युक्रेनचा सुद्धा वरती समावेश आलेला आहे, त्यामुळे युक्रेनसुद्धा याच्यामध्ये येणार नाही आहे. तर ग्रेट ब्रिटन, इटली, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, झेकोस्लोवाकिया या देशांचा इतर देशांमध्ये समावेश होतो, आणि हे देश अणुऊर्जेमध्ये उत्पादनामध्ये आज अग्रेसर असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहा या देशांची पुन्हा इथं नावं आपल्याला आलेली आहेत, आणि या देशांची आपण माहिती पाहिलेली आहे की या देशामध्ये अणुऊर्जा उत्पादन होते. अणुऊर्जेचा उपयोग किंवा वापर या ठिकाणी आपण पाहणार आहोत. या ऊर्जेचा प्रमुख उपयोग हा विद्युत निर्मितीसाठी केला जातो. या विद्युत निर्मितीमुळे काही देशांच्या औद्योगिक, घरगुती व वाहतुकीच्या इंधनाच्या गरजा भागविल्या जातात. उदाहरणार्थ फ्रान्स. अणुशक्तीपासून काही प्रमाणात औषधाची निर्मिती होते. अणुशक्तीचा वापर उद्योगधंदे व कृषी व्यवसायात केला जातो. अणुशक्तीचा वापर हा आपण अणुबॉम्ब तयार करण्यासाठीही केला जातो. अणुशक्तीचा वापर हा संशोधनासाठीही केला जातो. आपण हा जो वापर आहे, या वापरामध्ये अगदी महत्त्वपूर्ण वापर म्हणजे भविष्य काळामध्ये जी काही ऊर्जा साधन संपत्ती आपल्याकडं संपत चाललेली आहे, त्याला एक पर्यायी मार्ग म्हणून आपण अणुऊर्जेकडे बघू शकतो. परंतु मित्रांनो, यामध्ये एक महत्त्वपूर्ण गोष्ट आपण लक्षात घेणं आवश्यक आहे, आणि ती महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे की
की या अणुऊर्जेचा वापर जर बॉम्ब निर्मितीसाठी होणार असेल तर तो एक खूप घातक आहे. आणि आपण बघतो बलाढ्यशाली जे काही देश आहेत हे देश मोठ्या प्रमाणात अणुऊर्जेचा गैरवापर करतायत आणि त्यापासून अणुबॉम्ब तयार करतायत. आणि या अणुबॉम्बमुळं हे जे काही जग आहे हे विनाशाकडं लोटलं जाण्याचा संभव जास्त आपल्याला दिसतोय. आणि भविष्य काळामध्ये अशा प्रकारे जग धोक्याच्या खाईमध्ये ओढलं जाण्याची शक्यता आहे. आणि या जो काही बॉम्बचा जो वापर आपण पाहिलेला आहे इतिहासामध्ये अनुभवलेला आहे आणि तो महाभयानक होता. दुसऱ्या महायुद्धामध्ये जपान या देशामधील हिरोशिमा व नागासाकी या शहरावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात आपण हे संकट कोसळलेलं होतं की या 2 शहरावरती अणुबॉम्ब पडला आणि त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण झाली आणि त्या संपूर्ण 2 शहरंही बेचिराख झालेली आपल्याला पाहायला मिळतात. आपण तो जो काही प्रचंड मोठ्या प्रमाणात मानवी हानी, जीवितहानी, वित्तहानी आपण अनुभवली पाहिली. आणि हा जो काही अणुबॉम्ब होता मित्रांनो तो आजच्या बॉम्बच्या तुलनेत अगदी छोटा अणुबॉम्ब होता हे आपण लक्षात घ्यायला हवं. आणि म्हणजे आजचा जर मोठा अणुबॉम्ब चा वापर जर झाला तर किती मोठ्या प्रमाणात विध्वंस होईल हे आपल्याला कल्पनेच्या बाहेरचं असू शकतं. मानवाचं आणि सजीवाचं अस्तित्वच पूर्णपणे संपुष्टात येऊ शकतं. अशा प्रकारची भयानक क्षमता या अणुऊर्जेमध्ये आहे, या अणुबॉम्बमध्ये आहे. म्हणून या ऊर्जेचा वापर करताना आपल्याला सतत विवेक बुद्धी जागृत ठेवून जगानं याचा वापर केला पाहिजे आणि तरच आपल्याला आपण जगामध्ये शांती लाभेल. आणि दुसरा जो महत्त्वपूर्ण भाग आहे तो म्हणजे अणुऊर्जेचा खऱ्या अर्थानं इतर क्षेत्रामध्ये जर आपण वापर केला तर पर्यायी इंधन म्हणून ते कसं ठरू शकेल आणि त्यामध्ये असणारे जे काही त्रुटी आहेत ह्या त्रुटीसुद्धा दूर करायला हव्यात यानंतर आपण अणुऊर्जेच्या जे काही समस्या आहेत या समस्यांच्या संदर्भात आपण चर्चा करूया. या ऊर्जा निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात भांडवल, तांत्रिक विकास व साधने, संशोधक यांची गरज असते आणि त्यामुळे विकसित देशातच ही अणुऊर्जा निर्माण होताना आपल्याला दिसून येते. म्हणजे ज्या देशांच्याकडं तंत्रज्ञानाचा अभाव असेल, संशोधकांचा अभाव असेल आणि या निर्मितीसाठी लागणाऱ्या साधनांचा अभाव असेल, भांडवलाचा अभाव असेल, त्या देशामध्ये निश्चितच आज तरी अणुऊर्जा निर्माण होत नाही. हे एक गरीब देशापुढची समस्या आहे. या ऊर्जेसाठी लागणारे युरेनियम, थोरियम इत्यादीचे साठे कमी प्रमाणात आहेत. यांच्या निर्मितीसाठी हजारो वर्ष लागतात आणि म्हणून प्रत्येक जी काही विनाची साधन संपत्ती आपण पाहिलेली आहे त्याच्यामध्ये बघितलेलं आहे की या ऊर्जेसाठी जी काही निर्मितीचा कालावधी खूप वर्षाचा असतो, मात्र जो काही वापराचा कालावधी किंवा ही संपण्याचा कालावधी जो आहे तो अल्प कालावधी आहे आणि त्यामुळे भविष्य काळामध्ये जी काही विनाशी ऊर्जा आहे किंवा क्षय ऊर्जा आहे ही संपुष्टात येणार आहे. आण्विक जी काही कचऱ्याची विल्हेवाट लावणे अवघड असतं व खर्चिक असतं कारण यापासून जे काही होणारं उत्सर्जन असतं त्या उत्सर्जनापासून हवेचं प्रदूषण होतं आणि ते प्रदूषण अत्यंत घातक असतं. म्हणून हे जो काही कचरा आहे याची विल्हेवाट लावणं खूप एक महत्त्वपूर्ण समस्या आहे असंही आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आणि यानंतर या ऊर्जेचा जो काही वापर आहे हा अणुबॉम्ब बनवण्यासाठी केला जातो हे अत्यंत घातक आहे आणि यामुळं आपल्याला भविष्य काळामध्ये पर्यावरणाची, सजीवांची आणि मानवाची मोठ्या प्रमाणात हानी होऊ शकते. ह्या काही समस्या आपल्याला अणुऊर्जेच्या संदर्भात या ठिकाणी सांगता येतात. अशा प्रकारे की आपण या प्रमुख ज्या काही विनाशी किंवा क्षय ऊर्जा साधन संपत्तीचे जे काही प्रकार आहेत 4 प्रकार दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू व अणुऊर्जा हे आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत आणि या ठिकाणी याचा अभ्यास संपतो. या ठिकाणी आपण थांबूया. पुढील तासाला आपण क्षय साधन संपत्तीकडे वळणार आहोत. तर या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.